शेतकरी मित्रांनो नमस्कार. महायोजना दूतमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकडे सोलार लागलेले आहेत आणि सोलार लागणार आहेत. भरपूर शेतकऱ्यांचे जे आहेत ते सोलारचे आता जवळपास इन्स्टॉलेशन झालेले आहेत. आता बऱ्याच जणांचे फॉर्म भरलेले आहेत. आता कोणाचे जे काही आहे ते सोलार येणार आहेत. आता यामध्ये एक चर्चेचा विषय म्हणजेच AC/DC कंट्रोलर. हा प्रत्येकाने तुम्ही शब्द ऐकलाच असेल, यूट्यूबरच्या माध्यमातून असो किंवा मग कुठं सोशल मीडियावर ऐकला असेल की AC/DC कंट्रोलर. नेमकं हे AC/DC कंट्रोलर कार्य कसं करतं, याचं कार्य नेमकं काय असतं आणि या AC/DC कंट्रोलरचं हे जे आहे काम नेमकं काय आहे, याच्यावर काय काय लोड चालू शकतो आणि हे AC/DC कंट्रोलर हे नेमकं कोणी वापरावं या संदर्भातली आपण आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, जेणेकरून AC/DC कंट्रोलर संदर्भात असणारे तुमचे डाऊट जे आहेत ते संपूर्णपणे क्लिअर होतील. आणि महायोजना दूतवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मित्र, तुमच्याकडं 3 HP, 5 HP आणि 7.5 HP हे AC/DC कंट्रोलर हे सोलार लागलेले आहेत. आणि तुम्ही जर विचार करत असाल की याच्यामध्ये AC/DC कंट्रोलर मला घ्यायचा आहे किंवा कंपनीनं तुम्हाला दिला. आता AC/DC कंट्रोलरचे मी तुम्हाला प्रकार सांगतो. AC/DC हा 2 प्रकारचे कंट्रोलर असतात. एक म्हणजेच इनपुट AC प्लस DC हा एक प्रकारचा VFD, म्हणजेच अशा पद्धतीत हा VFD असू शकतो किंवा तुमचा MPPT जो कार्ड बेस्ड डिव्हाइस असू शकतो. हा बऱ्याच कंपन्यांनी आता तयार केला आहे. आपल्या कंपनीने सुद्धा तो बनवलेला आहे. आणि एक असतो आउटपुट AC/DC. आता आउटपुट AC/DC हा सर्वच डिव्हाइस असतात, म्हणजे सर्वच कंट्रोलर असतात, परंतु याच्यामध्ये पर्टिक्युलर सेटिंग करावं लागते. ते पॅरामीटर सेट करावे लागत असतात आणि ते पॅरामीटर सेट करणं हा जनरल मेकॅनिक किंवा जनरल शेतकऱ्यासाठी हे सोपी गोष्ट नसती. ते खूप सारं अवघड असतं. ते सहजासहजी ते तुम्हाला करता येत नाही. आता नेमकं AC/DC कंट्रोलर तुम्ही घेण्याचा विचार करत असाल तर मी काही तुम्हाला व्होल्टेजचं गणित सांगतो. म्हणजेच बघा मित्र, तुम्ही जर 3 HP सोलार पंप असेल तुमच्याकडं, जर तुम्ही AC/DC म्हणजेच एखादं दुसरं इक्विपमेंट, म्हणजेच तुम्ही एखादी मोटर चालवणे, AC मोटर चालवणे किंवा मग दुसरा काही लोड चालवणे या संदर्भात जर तुम्ही याचा विचार करून जर तुम्ही AC/DC कंट्रोलर जर घेण्याचा प्रयत्न करत असाल तर तो त्या ठिकाणी AC/DC कंट्रोलर घेऊ नका. कारण याच्यामध्ये काय असतं की कोणत्याही AC हा म्हणजे सोलारचे सगळे इक्विपमेंट असोत हे काय झालेले आहेत की 3 फेज मध्ये आहेत. म्हणजे कंट्रोलर हा 3 फेज मध्ये असतो आणि कोणतेही 3 फेज डिव्हाइस चालवायचं म्हणजेच त्या ठिकाणावर तुम्हाला मिनिमम 350च्या पुढे आउटपुट व्होल्टेज मिळायला हवं. पण या सेगमेंटमध्ये जे आहे ते 350 आपल्याला व्होल्टेज मिळत नाही, कारण 6 प्लेट त्या ठिकाणी लागलेल्या असतात, म्हणून त्या ठिकाणी ते चालत नाही. आता कोणी म्हणत असाल आम्ही चालू करून दिलं, चालू झाले, चालते, तो भाग वेगळा आहे. तो टेक्निकली शक्य नाही. प्रॅक्टिकली काही ठिकाणी शक्य होऊ शकतं, ती कमी व्होल्टेजवर चालणारी मोटर असेल, परंतु आउटपुट म्हणावं तसं त्या ठिकाणावर मिळत नाही. आता राहिला विषय याच्यावर घरातील लोड चालतो का, तर मित्रांनो AC/DC कंट्रोलर किंवा ही VFD वर घरातील लोड चालत नाही. हा फक्त आणि फक्त मोटरसाठी डिझाईन केलेला असतो. याच्यामध्ये जे काही प्युअर साईन वेव्ह म्हणतो आपण, साईन वेव्ह जे काही AC आहे ही प्रॉपर मिळत नाही. याच्यामुळं घरातील याच्यातले इक्विपमेंट जळतात आणि आउटपुट हा याच्यामध्ये 3 फेजच मिळत असतो, सिंगल फेज आउटपुट या ठिकाणी मिळत नाही. तर त्यासाठी जे आहे ते आपल्याला पर्टिक्युलर घरातील लोड चालवायचा असेल तर इन्व्हर्टर लागतो. आता 5 HP आणि 7.5 HP, 5 HP आणि 7.5 HP मध्ये काय होतं, 5 HP मध्ये काही ठिकाणी AC मोटर चालवणंही शक्य होते. म्हणजेच 3 HP असेल तर बऱ्यापैकी चालते. 5 HP वर 5 HP थोडं आउटपुट कमी देतं. 7.5 HPच्या सेगमेंटमध्ये जर बघायचं झालं तर AC मोटर तुम्ही त्या ठिकाणावर चालवू शकता. ते 5 HP असेल तर व्यवस्थितरित्या चालते, बोरमध्ये असली तरी चालते, विहिरीवरली असली तरी चालते. आणि तुमची 7.5 HP मोटर चालवायचं झालं तर त्या ठिकाणी थोडंसं जड जातं, कारण तिथे तुम्हाला व्होल्टेज प्रॉपर मिळत नाही, करंट प्रॉपर मिळत नाही, त्यामुळे आउटपुट हे कमी मिळतं. म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी व्होल्टेज वाढवावं लागतं. या संदर्भातले व्हिडिओ हे आपण वारंवार चॅनलवर टाकलेले सुद्धा आहेत. आता मग AC/DC कंट्रोलरचा तुम्हाला फायदा काय होऊ शकतो, जर बघा, जर तुम्ही ड्राईव्ह बेस कंट्रोलर घेत असाल, VFD बेस कंट्रोलर घेत असाल तर तुमचा भरणा जास्त असेल तर तुम्ही मित्र त्याला लाईटवर सुद्धा चालवू शकता सोलारला, आणि लाईटवरची मोटर सुद्धा त्याच्यावर तुम्ही चालवू शकता. लाईट प्लस सोलार दोन्हीवर सुद्धा तुम्ही त्याला चालवू शकतात. म्हणजेच तुमचा सोलर जे आहे ते जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत ग्रीड सप्लाय वापरून तुम्ही चालवू शकता. आणि ज्यावेळेस
तुमचं हे आहे सनलाईट आहे त्यावेळेस तुम्ही काय करू शकता की सोलारवर त्या ठिकाणावर चालू शकता. परफॉर्मन्स दोन्हीवर सुद्धा सेम मिळणार आहे. मोटरला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही कारण तुमच्या DC PMSM मोटर आहेत त्यासाठी स्पेशली VFD हा डिझाईन केलेला असतो. पर्टिक्युलर कंपनीचे VFD आहेत त्याच्यामध्ये भरपूर अशा कंपन्या आहेत तर त्या VFD त्या ठिकाणी देतात. आता कोणी फक्त VFD देतो, कोणी जे आहे ते इनबिल्ट बॉक्स देतो. इनबिल्ट बॉक्स शक्यतो घ्या, त्याच्यामध्ये सर्व MCBs असतात, चेंजओव्हर वगैरे असतात, त्याच्यामुळे मोटरला धोका होत नाही. अशा पद्धतीत तुम्ही घेऊ शकता. आता याच्या किमतीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर बघा, आता सोलारमध्ये तुम्ही स्वस्त आहे म्हणून त्या भानगडीत पडू नका कारण स्वस्ताची वस्तू जी आहे तर तुम्हाला कधीही धोका देणार आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळं स्टँडर्ड ज्या वस्तू आहेत आणि ज्या खरंच काम करणाऱ्या वस्तू आहेत अशाच वस्तूकडे तुम्ही चालले जा. कारण बघा, जर 3 HPच्या बाबतीत जर बघायचं झालं तर हा कंट्रोलर एक साधारणतः 16 ते 18 हजाराच्या दरम्यान तुम्हाला जातो आणि 5 HP जर बघायचं झालं तर 18 ते 21 हजाराच्या दरम्यान कंट्रोलर जातो आणि 7.5 HP मध्ये जर बघायचं झालं 25 ते 35 हजाराच्या दरम्यान कंट्रोलर जातो. तर हे याच्या एक बेस किमती या ठिकाणी असू शकतात याच्यामध्ये. आता ह्या किमती ज्या आहेत ते तुमच्या याच्यानुसार मोटरनुसार तुमच्या व्होल्टेज याच्यानुसार कमी जास्त असू शकतात. त्या ठिकाणी मी एक लमसम त्या ठिकाणावर तुम्हाला अमाऊंट सांगितलेली आहे. आता AC/DC तुम्हाला काय वापरायचा हे पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे की उगाच AC/DC टाकायचं आहे म्हणून टाकायचं आहे असं नकोय की तुम्हाला खरंच ते इक्विपमेंट चालवण्याची गरज आहे का आणि तुम्हाला खरंच ती मोटर लाईटवर चालवण्याची गरज आहे का तरच त्या ठिकाणी तुम्ही टाका. आता बऱ्याच जणांना वाटतं की याच्यामध्ये मेंटेनन्स येईल का. मित्रांनो, मेंटेनन्स येण्याचा तुम्हाला एक विषय सांगतो की आपण जर काहीतरी त्याच्यामध्ये छेडछाड वगैरे करत असेल, काहीतरी या गोष्टी चालत असेल याची शक्यता असतेच, परंतु जे आहेत शक्यतो त्याच्यामध्ये मेंटेनन्स येत नाही. चांगल्या कंपनीचे जर तुम्ही ड्राईव्ह वगैरे वापरत असाल तर मेंटेनन्स त्याच्यामध्ये येत नाही, ते चालतं, त्याला काही अडचण येत नाही. 3 HP वाल्यांना आउटपुट मधून AC/DC काही AC वर उपकरण चालवायचे असेल तर त्याचा विचार करू नये कारण तिथे तुम्हाला ते चालत नाही. आता बऱ्याचशा जणांचे प्रॉब्लेम असे असतात, सिंगल फेज मोटर मग कोणाला वाटतं की बा माझ्याकडं 3 HP सोलार आहे मग मला 1.5 HP 2 HP सिंगल फेज मोटर त्याच्यावर चालवायची तर ती शक्य होईल का. तुमच्या डोक्यात असतं की सिंगल फेज मोटर ही याच्यामध्ये चालायला पाहिजेत, पण मित्र हो, एक प्रथा 3 फेज मोटर चालू शकेल पण सिंगल फेज मोटर चालत नाही कारण प्रत्येक VFD ही 3 फेज साठी बनलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काय आहे 3 HP मध्ये 5 HP मध्ये जेमतेम 10 ते 13 अँपिअर पर्यंत आउटपुट 13 अँपिअर पर्यंत VFD आहेत. आता सिंगल फेज मोटरच्या सेगमेंटमध्ये काय असतं, मोटर असते 230 वोल्टची, व्होल्टेज कमी झालं म्हणून कुठेतरी करंट वाढवावा लागतो आणि त्या मोटरला 16-17 अँपिअर पर्यंत करंट लागतो म्हणून ती मोटर त्याच्यावर चालत नाही, VFD हा ट्रिप करतो. मग अशा वेळी जे आहे ते आपल्याला जर 3 किलोवॅट 5 किलोवॅटचं जर इन्व्हर्टर असतील तर त्याच्यावर ते सिंगल फेज जे आहे तर ते रन होऊ शकतं, मोटर त्या ठिकाणी चालू शकते. पण तुमची VFD वर जे आहे ती मोटर त्या ठिकाणावर तुम्हाला रन करता येत नाही, सिंगल फेज चालत नाही. काही सेगमेंटमध्ये लोक बऱ्याचशा कंपन्या दावा करतात की आम्ही मोटर चालवतो, हो 100% चालवतो, आम्ही पण चालवतो, पण 6 ते 7 महिन्यामध्ये त्या सिंगल फेज मोटरचं रोटर सुद्धा राहत नाही आणि वाइंडिंग सुद्धा राहत नाही. कारण याचं असं आहे की याच्यामध्ये सिंगल फेज मोटरमध्ये 2 वाइंडिंग असतात, स्टार्टिंग वाइंडिंग, रनिंग वाइंडिंग. त्याच्यामधली एक वाइंडिंग कमजोर असते, म्हणजे दोन्ही वाइंडिंग मधला जो डिफरन्स असतो, म्हणजे एक स्टँडर्ड वाइंडिंग, स्टँडर्ड लूज म्हणायचं नाही मला, एक दोन्ही वाइंडिंगचे गेज वेगवेगळे असतात, एक वीक वाइंडिंग असते आणि एक स्टँडर्ड वाइंडिंग असते. दोन्हीपैकी एक वाइंडिंग खराब होते त्या ठिकाणी आणि रोटरवर पण भरपूर त्याचा ताण पडतो, त्याच्यामुळे मोटर पूर्णपणे खराब होते. हळूहळू कालांतराने त्या मोटरला तुम्हाला फेकून द्यायचं काम पडतं. त्याच्यामुळे जे आहे ते सिंगल फेज मोटरसाठी पर्टिक्युलर एक डिव्हाइस एकदा येईपर्यंत कोणी VFD वर शक्यतो त्याला चालवण्याचे प्रयत्न करू नका. जर तुम्हाला गरजच असेल आणि खरंच हेच होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चालवू शकता, नो डाऊट, नो प्रॉब्लेम. त्यासाठी सुद्धा जे आहेत ते डिव्हाइसेस उपलब्ध आहेत, मार्केटमध्ये सुद्धा आहेत आणि आपल्याकडे सुद्धा आहेत. आता राहिला विषय सर्वात मोठा, घरातला लोड चालतो का. तर बघा, याच्यावर घरातला लोड जे आहे ते AC/DC कंट्रोलरवर चालत नाही, कारण मी अगोदरही सांगितला तो पर्टिक्युलर याच्यासाठीच बनलेला आहे, म्हणजे मोटरसाठीच बनलेला आहे. मग घरातला लोड चालवण्यासाठी काही ऑप्शन आहे का. हो, एक विथ बॅटरी इन्व्हर्टर आहे आणि एक विदाऊट बॅटरी इन्व्हर्टर आहे. विदाऊट बॅटरी इन्व्हर्टर जो आहे तो मिनिमम 3 किलोवॅट आणि जास्तीत जास्त तुमच्याकडे 3.7 म्हणजे 9 प्लेट असलेल्या सोलारच्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. घरातील जो लोड आहे 3 किलोवॅटचं इन्व्हर्टर आहे, आउटपुट 2 किलोवॅट पर्यंत त्या ठिकाणी लोड चालू शकता. सिंगल फेज मोटर आहे तुमची, जे काही 1-1.5 HP पर्यंत ती मोटर सुद्धा चालू शकता. 1 HP 1.5 HP ची आटा चक्की वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा तुम्ही त्याच्यावर चालू शकता. टीव्ही, फ्रीज वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला चालू शकतात. तर याचा खर्च किती जाऊ शकतो तुम्हाला, तर 15 ते 18 हजाराच्या दरम्यान जाऊ शकतो. 3 किलोवॅट इन्व्हर्टरचा जो बॅटरीलेस असेल, दिवसा तुमचं त्या ठिकाणी लोड चालवू शकेल. आणि तुमच्याकडे एक्झिस्टिंग इन्व्हर्टर असेल तर ती बॅटरी सुद्धा तो म्हणजे त्या इन्व्हर्टरला सप्लाय देऊन ती बॅटरी चार्ज करू शकतो. आणि आता
विथ बॅटरी सेटअप जर तुम्हाला बसवायचा असेल तर याचा खर्च मित्र खूप मोठ्या याच्यावर जाईल. बरं, जर 2 बॅटरीचा इन्व्हर्टर सेटअप बसवायचा म्हटलं तर जवळपास 60,000पर्यंत त्याचा खर्च जाऊ शकतो. असा एकंदरीत त्याचा खर्च आहे. आणि AC DC कंट्रोलर हा नेमका काय काम करतो या अगोदर सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि आता थोडक्यात मला वाटतं तुम्हाला कळालं असेल की AC DC कंट्रोलर हा कशा पद्धतीत कार्य करतो, नेमकं काय काम करतो आणि हा नेमका कोणी घ्यावा आणि कुठली मोटर याच्यावर चालू शकते हे तुम्हाला निश्चितच कळालं असेल. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि आपली जे आहे ते WSR सोलार पंपची प्रत्येक जिल्हा स्तरावर आपली डीलरशिप देणं चालू आहे. म्हणजे आपल्याकडं AC DC कंट्रोलर आहेत, बॅटरीलेस इन्व्हर्टर आहेत, पंपिंग स्पेअर पार्ट आहेत, त्याच्यानंतर हेड, मोटर, पंप, कंट्रोलर हे सर्व काही अवेलेबल आहेत. तर तुम्ही जर सोलार क्षेत्रामध्ये काम करत असाल तर आपल्याला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.